असतील बॅटिंग करत असताना. अंतरी खुर्द संघ बॅटिंग करत असताना त्यांच्या विरोधात करमाळे संघ ज्या नावाने चांगला खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूने यशची गोलंदाजी, अचूकता, भेदकता, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. लॉंग ऑफ तैनात केला डीप मध्ये, मिड विकेटला प्रोटेक्शन तैनात केलं. पुढचा बॉल राऊंड विकेटने फुल टॉस समोरच्या दिशेने प्रोटेक्शन आहेत. किरण इथे चुकी होताना पाहायला मिळते. संधी निर्माण झाली होती मात्र कॅच किरणला पकडता आली नाही. ज्या सागरने आजच्या दिवसात थैमान मानलाय, प्रतिभावंत खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अंतरी खुर्द या संघाकडून कमालीचं प्रदर्शन आजच्या दिवसात ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालंय, त्या खेळाडूला संधी देणं म्हणजे सोपं नाही. जेव्हा जेव्हा खेळाडूचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग उधळायला सुरुवात करतो. इथे संधी, परत एकदा संधी निर्माण झाली होती, झेल सुटला गेलाय, दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जातात. खराब क्रिकेट करमाले संघाचं पाहायला मिळतोय. खेळाडूला जीवनदान मिळताना पाहायला मिळतोय. विशाल हा खेळाडू आपण पाहत होतो ज्याच्या बॅटमधून 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. कमालीचं क्रिकेट. पॉवर प्ले मध्ये धावा जास्त कराव्या लागतील. विशालला चांगला खेळ करावा. धीम्या गतीचा बॉल हुक केलाय. आखू टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. थोडासा फंबल झालाय. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करताना पाहायला मिळतात. जयमान करमाळे संघाची कॉलिंग थोडीशी खराब पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक मध्ये बदल केले जाते. शॉट लॉंगॉनचा खेळाडूला आता डीप मध्ये पाठवलं गेलं. डीप मिड ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलं. एक लॉंग ऑफ आहे. जर वर्तुळ फोडलं ना तर फलंदाज विशालला पूर्णपणे संधी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. कमालीचं षटक फेकताना बॉल होतं. आतापर्यंत स्कोरबोर्डचा विचार केला तर धावपटलावर धाव संख्या जोडली गेली आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1-5. पॉवर प्ले मध्ये कमालीचं षटक फेकलं गेलं यशच्या माध्यमातून. जर हे षटक मित्रांनो आवडलं असेल तर या गोलंदाजीसाठी टाळ्या होणं हरकत नाही. कमालीची कामगिरी पहिल्या षटकामध्ये. आज शॉर्ट टर्म क्रिकेट पाहायला गेलं तर कमी षटकांचे सामने पाहायला मिळतात. बऱ्याचदा मग 3 षटकांचे असते, 5 षटकांचे कमी सामने पाहायला मिळतात. मात्र इथे 4 षटकांचे आणि 3 षटकांचे सामने, जो सामना प्रत्येकाला हवा असतो तसा सामना बऱ्याचदा पाहायला मिळत नाही. मात्र आजच्या दिवसात चुरशीचे सामने कमी पाहायला मिळाले आणि 2 सामने तर सागरने रंग भरला होता. या स्पर्धेमध्ये कमालीचा खेळ केला. आपल्या बॅटिंगच्या जोरावर आपल्या अंतरी खुर्द संघाला विजय संपादन करून दिला होता. आता 20 ती वेळ आहे ज्या सागरला मागील 2 मॅचेस जो खेळ केला तो आठवावा लागेल. ऑन साइडला फटका, बॉल चालला सीमा रेषा ओलांडत असताना मिड विकेटला ठोकलाय. सागर पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा कमालीचा षटकार. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मनोज या गोलंदाजावर आक्रमण केलं जाते. या षटकामध्ये बॅटिंग साठी जाणला जातो, सिद्ध करतो. प्रतिभावंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लढतोय. ही अस्तित्वाची लढाई. इथून जिंकला तर तुमच्या गावात ट्रॉफी जाणार. ज्या ग्रामदेवताच्या नावाने स्पर्धा भरवली गेली. इथे उंच बॉल गेलाय, आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉलच्या खाली येतोय आणि सोपा झेल परत एकदा सागरला जीवनदान मिळताना पाहायला मिळतोय. बॉल चाललाय गोलशंकी क्षेत्राकडे. एकच धाव येताना पाहायला मिळेल. थोडस खराब क्रिकेट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव येताना पाहायला मिळेल. सिंगल डबलने धाव फलक हलतं ठेवलाय. बॅटिंग करावी लागेल. करमाळे संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप खूप मोठा आहे त्यांचा. धाव फलकावर धाव संख्या जाऊन पोहोचली 12 धावा. पुढचा बॉल शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने खेचलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथं टिपलाय झेल आणि संपलाय सागर पाटीलचा खेळ. अंतरी संघाला बॅटिंग करत असताना दुसरा धक्का लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट नंबर 4 साठी
ज्या संघाचा प्रदर्शन फिल्डिंग डिपार्टमेंट कुठेतरी डगमगला होता, मात्र या बॉलवर कॅचेस विन द मॅचेस असं बऱ्याचदा म्हटलं जातं. पॉवर जनरेट झाली नाही सागर पाटीलची, त्यामुळे सागर पाटीलला माघारी जावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना ओमकार, एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. धावा कराव्या लागतील किमान. जर बघायला गेलो ना राज सर, किमान 30 ते 35 धावा येणं गरजेचं आहे. सेमीफायनलची मॅच आहे आणि इथून जिंकला तर तुमच्या गावात ट्रॉफी जाईल, त्यामुळे चांगला खेळ करावा लागेल. हॅमर केला बॉलला, ऑफ साईडला बॉल उडवलाय, लॉंग ऑफ मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. अशा चुका करून चालणार नाही. वारंवार फिल्डिंग करत असताना जय हनुमान करमाले संघाच्या मिसफिल्ड भरपूर होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वारंवार चुका आणि त्या चुकीचा फायदा बॅटिंग करत असताना SM11 अंतरी खुर्द संघाला फायदा होताना पाहायला मिळतोय. बेनिफिट आतापर्यंत भरपूर भेटलाय बॅटिंग करत असताना अंतरी खुर्द संघाला. धीम्या गतीचा बॉल लाफ्टर ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक विकेट किपर बॉलच्या खाली आले होते, मात्र कॅच कॅरी करू शकले नाही. निर्जस्थली बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 15 अंकांवर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना मनोजचं षटक अत्यंत महत्वाचं राहिलंय. एक महत्वपूर्ण विकेट टिपला गेला त्याच्या गोलंदाजीमध्ये. ज्या खेळाडूने चांगला खेळ केला होता त्या खेळाडूला माघारी पाठवलं गेलं, सागर सारख्या दिग्गज खेळाडूला. पुढचा बॉल या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी. फुल टॉस होता, इथे संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. डॉट बॉलची होते समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 15. अंतिम षटक. आता किती धावा केल्या जातील? भैरवीच्या षटकात कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? वैभवला इन्व्हाइट केलं जाते. अंतिम षटक फेकण्यासाठी वैभव या गोलंदाजाचा वापर केला जातोय. कमालीचं आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे हे ज्वलंत उदाहरण आजच्या दिवसात आपण पाहायला गेलंय. पहिला बॉल फेकत असताना आडव्या बॅटने बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. 5 शॉट मिडॉन मध्ये जो बॉल क्षेत्ररक्षक होता, जर इथून बॉल पकडला असताना तर नक्कीच खेळाडूला माघारी जावं लागलं असं. मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट थोडस डगमगलं या संघाचं, करमाळे संघाचं. ब्रिगेडचा प्रयत्न शांत ठेवलंय आघाडीला आलेल्या खेळाडूला. चाचपडत खेळताना पाहायला मिळतो विशाल. आतापर्यंत विशालचा विचार केला तर 3 बॉल त्याच्या इनिंग मध्ये तो डॉट खेळताना पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅट मधून तब्बल 5 बॉल फेस केलेत आणि 4 धावा आल्यात. इथे उडवायचा होता मोठा फटका खेळण्याचा मानस. 1च धाव येताना पाहायला मिळेल. फरक पडणार नाही गोलंदाजी करणाऱ्या जय हनुमान करमाळ्या संघाला. चांगली घोडदौड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल फरक पडत नाही, मात्र इथून येणाऱ्या 4 बॉल मध्ये किमान 2 छक्के येणे गरजेचे आहे. एकच सन्मानजनक टार्गेट सेट करावं लागेल. तुम्ही विसरून चाललात की सेमीफायनलची मॅच आहे आणि अशा प्रकारचा खेळ करून चालणार नाही. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल इथे ऑन साइडला खेळायचा होता. बॅटची कडा, बॉल चालला लॉंग स्टॉपला. आउट. यष्टाना अदलून बॉल पाठीमागे गेलाय. भगत सरांचा इशारा होतोय आउट. OUT आउट. विशाल बॅक टू डग आउट. 10 नंबरला बॅटिंग करत असताना 3रा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अमोल. ज्या खेळाडूला आघाडीला बऱ्याचदा येताना पाहिलं होतं, मात्र या मॅच मध्ये थोडासा उशीर आलाय. बॅकफुटला थोडस पाठवलं गेलं, थोडस चेंजेस केलं गेलं बॅटिंग करत असताना. मात्र या 2 बॉलवर किमान 10 धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतोय आणि अमोलला ही संधी आहे. संधी तुमच्याकडून तर परत येत नाही, त्यामुळे ज्या दिवसाला तुम्हाला सोनं करण्याची हीच ती वेळ आहे. अस्तित्वाची लढाई आहे. इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर
गुडलाईन स्पॉट वर बॉल टाकला गेला आणि सरळ यष्टिरक्षकाचा भेद घेताना डॉट बॉलची होते समाप्ती. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा बिगिड येऊ दे असंच बोलत असेल आता अंतरी संघ. हा देखील डॉट बॉल रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय. बाईच्या स्वरूपात येते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 आणि धावा करायच्यात 18 बॉल आणि 19 ची गरज. 18 बॉल 19 ची गरज. तेऊरवाडी संघ सज्ज राहायचं. लगेच मॅच आहे आपली. इन ऍक्शन मध्ये तेऊरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टनला विनंती असेल आपला संघ लगेच सज्ज ठेवायचा. इथून विजयी होणारा संघ आपल्या सोबत 2 हात करताना पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले काही क्षणात ज्या मॅच चर्चा करत होतो आजच्या दिवसात तो सामना आपल्या भेटीला येणाऱ्या काही वेळातच पाहायला मिळेल. एकोणीस बॉल पुरवायच्यात. एकोणीस पाठलाग करत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. यश आणि त्याच्या साथीला वैभव. अंतरी खुर्द संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असणं पाहायला मिळतोय. जिथे लक्ष आहे 18 बॉल आणि 19. आता गोलंदाजीमध्ये करामत करावं लागेल SM11 अंतरी खुर्द या संघाला. जबाबदारी वाढली असेल या मॅच मध्ये. पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय विशाल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यश त्याच्या साथीला वैभव. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना ऑफ साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. 4 क्षेत्ररक्षक ऑफ साइडच्या दिशेने तैनात करण्यात आले आणि ऑन साइडला आपण पाहतोय फुल टॉस बॉल बट खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतोय. मॅच मध्ये मजा येईल. गोलंदाजाला चांगलं षटक फेकावं लागेल. विशालला इथून ओव्हर चांगली फेकावी लागेल. इथून जर 1-2 ब्रेक थ्रो लावून दिले तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतोय गोलंदाजी करणारा अंतरी खुर्द संघ. जागा बनवत बॉल चला गॅप सिलेक्शन. बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंटला. टोकला यशच्या बॅट मधून चौकार येताना पाहायला मिळतोय. कमालीचा फटका एक्झिक्यूट केलाय. पहा वर्तुळ फोडण्याचा प्रयत्न आणि सक्सेस देखील पाहायला मिळतोय. कमालीचा फटका ड्राईव्ह लगवला होता आणि 4 धावा करमाळ्या संघाच्या अकाउंट मध्ये जाताना पाहायला मिळतात. अंतर थोडं कमी होताना पाहायला मिळेल. आता 15 ची गरज. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल हवेमध्ये खेचलाय जरूर आणि नुकताच चर्चा केली होती की एखादा ब्रेक थ्रू लावून दिला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय अंतरी खुर्द संघ आणि यश सारख्या खेळाडूला माघारी परतवलाय. खूप घाई केली जाते या खेळाडूच्या माध्यमातून. मागील मॅच मध्ये देखील असेच 2 फटके आल्यानंतर त्याला माघारी जावं लागलं असतं. उभरता सितारा आहे, यंग टॅलेंट आहे, जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न असतो. मात्र मॅच लवकर संपवायच्या नादात त्याला माघारी जावं लागतं. आता मॅच मध्ये मजा येईल. मॅच रंगात नाही तर ढंगात येईल. हा आता पुढचा 1-2 विकेट जर गेला ना तर मॅच अंतिम क्षणापर्यंत जाऊ शकतोय.
आणि अंतरी खुर्द संघ म्हणत असेल की या षटकात किमान 1 ते 2 विकेट अजून विशाल घेऊन देऊ दे, जेणेकरून मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. कमालीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तंत्रशुद्ध गोलंदाजी कशा प्रकारची असली पाहिजे. जरूर चौकार लावल्यानंतर देखील फलंदाजाला माघारी परतवलाय. क्वालिटी गोलंदाजी क्षेत्रक्षामध्ये थोडस बदल केले जात आहे. लॉंग ऑफ तैनात केलाय आणि एक लॉंग ऑन डीप मध्ये प्रोटेक्शन. वर्तुळाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलो तर शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ पॉइंट, फटका हवेमध्ये आणि फटका फसलाय. नक्कीच राज सर चर्चा झाली होती एखादा विकेट आणि या गोलंदाजांनी करून दाखवलंय. विशाल कमालीची गोलंदाजी करत असताना ज्या खेळाडूसाठी झालं रचलं होतं त्या खेळाडूला माघारी जावं लागतं. आता थोडीशी पळझड होताना पाहायला मिळतोय. झटपट पटापट एका मागोमाग एक धक्के पाहायला मिळतोय. मनोजला माघारी जावं लागतंय. नवीन फलंदाज किरण ज्याच्या नावातच रन आहेत त्याला रन कराव्या लागतील या मॅच मध्ये. मजा येईल या मॅच मध्ये. विशाल कारनामा करेल का, विकेटचं हॅट्रिक लावेल का, तिसरा विकेट प्राप्त करेल का. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. विशाल गोलंदाज यासाठी जाणला जातो. मी ओपनिंग गोलंदाज काय हे सिद्ध करतोय आज आणि थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करत असताना पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरण टनटनाटन. किरणच्या नावातच रन आहेत. इथून गोलंदाजी कशी होणार, लक्ष वेधलं असेल संपूर्ण आयोजन कमिटीचं. घरच्या मैदानावर यजमान संघ विरोधात पावणा अशी मॅच रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला जय हेमंत करमाळे त्यांच्या विरोधात SM11 अंतरी खुर्द. कमालीचा खेळ चालू असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. इथं बिगिटचा प्रयत्न, हल्ला बॉल, बॉलला पाठवलाय सरळ बिल्डिंगच्या वर. 6 धावांसाठी षटकार. ज्या गोलंदाजाने मॅच मध्ये रंग भरले होते त्याच गोलंदाजावर हवाई हल्ले केले जातात. इथून षटकार ठोकलाय किरणने. दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही. अशी गोलंदाजी होईल तर तुम्हाला या मॅच पासून मुकावं लागेल, रजा घ्यावी लागेल या स्पर्धेतून. मग 365 दिवस अंतरी खुर्दला वाट पाहावी लागेल आणि घरच्या आयोजनामध्ये अशा चुका करून चालणार नाही. संघाने ज्या मेहनत केली होती, सागर पाटीलने मागील मॅच मध्ये विचार केला तर सागर पाटीलने हे सामने आपल्या बाजूने झुकवले होते. मात्र या मॅच मध्ये कुठेतरी खराब कामगिरी. पुढचा बॉल, धीम्या गतीचा बॉल, संधी प्राप्त झाली आहे. क्षेत्ररक्षक बॉल जज करतो आणि टिपलाय झेल. जल्लोष पहा, टाळ्या सिटांचा आवाज दुमदुमतो. व्यासपीठावरून टाळ्या सिटांचा आवाज यायला लागलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झाला. धावपटलावर धावसंख्या 3 बाद 10. येणारे 12 बॉल आणि 9 धावांची गरज. गोलंदाजी चांगली करावी लागेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर ज्ञान सागर नवीन फलंदाज दाखल झाला. इनेट नंबर 5 वर विशालला प्राचारण करण्यात आलंय. विशाल आणि वैभवी जोडी, जो वैभव आघाडीला अजून तो नॉन स्ट्राईकला एंड वर उभा आहे. ज्ञान सागरला हार मानून चालणार नाही. जिद्दीच्या बलावर लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. अस्तित्वाची लढाई. 2 गाव एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतात. 1 गाव 11 असं हे कन्सेप्ट आपण पाहतोय. आपल्या गावाच्या नावासाठी प्रत्येक संघ माझा गाव जिंकणार असा जल्लोष पाहायला मिळतोय. मात्र घरच्या मैदानी खेळत असताना अंतरी खुर्द आपण पाहतोय जिथे गोलंदाजी त्यांना चांगली करावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना अमोल भाऊ आपण पाहतोय मैदानाच्या चारी बाजूने त्यांच्या आता नजरा लागल्यात. इथून गोलंदाजी येणं खूप चांगली करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने जयमान करमाले मैदानाच्या आतमध्ये
येणारे 12 बॉल क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर अगदी झालं विणलं जातं. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं. पुढचा बॉल, पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. कमालीची गोलंदाजी. याच धाणीचे बॉल फेकावे लागतील ज्ञानसागरला. कमालीचे 4 ते 5 बॉल डॉट फेकले ना तर या मजा येईल मॅच मध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर विशालच्या 2 फटक्यांचा खेळ बाकी आहे. विशाल सांगतोय की थांब, मी खेळपट्टीवर उभा आहे. ज्या पॅव्हलियन मधून आवाज येतोय त्यांना सांगतोय की विशाल जोपर्यंत उभा आहे ना ती ही मॅच सोपी आहे असं सांगतोय त्याच्या संघातल्या खेळाडूंना. जय हनुमान करमाळे संघाला. इथे धीम्या गतीचा बॉल, जागा बनवत फटका खेचलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे 1 टप्पा घे, सीमा पलीकडे वेलकम 4. आणि या 4च्या मदतीने मॅच पूर्णपणे हवा काढली गेली आहे. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. आता धावा करायचे येणारे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. म्हणजे कमीत कमी तुम्हाला जर मॅच अंतिम क्षणापर्यंत घेऊन जायचे असतील तर 5 बॉल डॉट फेकणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. ज्ञानसागरला इथून कमालीची गोलंदाजी करावी लागेल. 10 बॉल आणि 5 धावांची गरज. आणि विशालने सांगितलं की मी जोपर्यंत खेळपट्टीवर उभा आहे ना तोपर्यंत हा सामना सोपा आहे आपल्या संघासाठी. तोरवाडी संघाला विनंती असेल आपण सज्ज राहायचंय. नेक्स्ट मॅच आपली आहे आणि समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. बॉलची चाचपणी केली जाते. 5 धावांची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 धावांची गरज. पुढचा बॉल विशालचा. इथं बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. कमालीचा बॉल. याच धाडणीचे आता बॉल फेकावे लागतील. कमाल धमाल सर्व काही या मॅच मध्ये रंगताना पाहायला मिळतोय. यासाठी जाणला जातो. सिद्ध करायचं आहे. अस्तित्वाची लढाई आहे. 2 गाव एकमेकाच्या विरोधात भिडत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. सामना हाय व्होल्टेज होईल यात मात्र शंका नसेल. इथून जर गोलंदाजी चांगली झाली ना, हे 3 बॉल डॉट आले ना सलग तर मजा येईल. या मॅच मध्ये मजा येईल. कशा प्रकारची गोलंदाजी होईल लक्ष भेदलं असेल संपूर्ण आंतरिक खुर्द या संघाचा. पुढचा बॉल ज्ञानसागरचा. इथे बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक अमोल जातो बॉलच्या खाली. बॉलला जजमेंट करतोय. कॅचेस विन द मॅचेस आणि बॉल फरार. सीमारेषा विजयी षटकार. आणि इथे अंतरी संघाला आता मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आणि विजयी झालेला संघ सुपर 2 मध्ये प्रवेश केलाय. जय हनुमान करमाळे संघ.